दरम्यान गॅस सिलेंडरचा पुरवठा नसल्यामुळे गिरगावातील मराठी खानावळ बंद करण्याची वेळ आली आहे। दररोज ग्राहकांची रेलचेल असणाऱ्या या खानावळीमध्ये आज मात्र शांतता पाहायला मिळाली। गिरगावमधली प्रसिद्ध अशी खानावळ मराठी खानावळ जी आहे ती सुद्धा या गॅस कपातीमध्ये जे आहे ते बंद पडलेले आपल्याला पाहायला मिळते। गॅसचा फटका जो आहे तो या खानावळला सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेली काही दिवस ही खानावळ जी आहे ती बंद आता ठेवण्याचा निर्णय सगळ्या हॉटेल चे व्यावसायिक आहेत किंवा मालक जे आहेत त्यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच ही खानावळ जी आहे ती बंद असलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचं कारण आहे की गॅस सिलेंडर जो आहे तो मिळत नाही आणि त्यामुळेच हा फटका जो आहे या मराठमोळ्या खानावळला सुद्धा बसलेला पाहायला मिळतोय। गिरगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची ही खानावळ जी आहे ती या ठिकाणी आहे आणि तिला सुद्धा हा फटका बसलेला आहे। स्टुडंट्स आहेत जे ते स्टडीसाठी येतात, बाहेरून आलेले असतात, जे मेस म्हणून इथे येतात, रोज जेवणासाठी म्हणजे शाकाहारी मांसाहारी खाण्यासाठी येतात, पण आज त्यांची सुद्धा परिस्थिती खराब आहे। ते गॅस घेऊन त्यांचे जे व्यवहार चालतात, त्यांचे जे जेवणावळ त्या सुरू आहेत। म्हणजे हा एवढा दुजाभाव का? हा दुजाभाव का? ज्यांना निवडून दिलं ही आता आम्ही आमच्या कर्माची फळं भोगतोय की काय? आता जी पाश्चात्य संस्कृती होती, तुम्ही आता ॲडव्हान्समध्ये गेलात, गॅस आणलं, सिलेंडर वगैरे वगैरे झालं, ठीक आहे। आता परत तुम्ही आम्हाला काय 70-80 एकदम युष्मकालीन त्या जगात नेऊन परत आता चुली पेटवा, परत कोळशाच्या शेगड्या, काय चाललंय काय तुमचं?